सांगलीमध्ये एलपीजीचा तुटवडा कायम आहे। त्यामुळे एलपीजी गॅस पंपावर गॅस भरण्यासाठी रिक्षा चालकांची झुंबड उडाली आहे। गॅस भरण्यासाठी रिक्षा चालकांना तब्बल 5 ते 6 तास रांगेत उभं राहावं लागतंय। जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। त्यामुळे रिक्षा चालकांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। सांगलीमधल्या या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी। सांगली जिल्ह्यामध्ये इंधन आणि गॅसची टंचाई नाही असं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र आज सलग तिसरा दिवस आहे। LPG गॅस जे रिक्षांमध्ये वाहनांच्यामध्ये भरलं जातं ते भरण्यासाठी सांगलीतल्या LPG गॅस पंपावरची झुंबड जी आहे ती कायमच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या सांगलीतला जो मंगळवार बाजार आहे त्या ठिकाणी असणाऱ्या एकमेव पंपावर आता या अशा पद्धतीने रिक्षाच्या लांबच्या लांब रांगा ज्या आहेत ते लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत अशा या रिक्षाच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत। या सर्व रिक्षांमध्ये LPG गॅस जो आहे तो भरला जातो आणि प्रशासनाकडून सांगण्यात येतं आहे की इंधनाची गॅसची कोणतीही टंचाई नाही आहे। मात्र तरी देखील या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला आता गॅस भरण्यासाठी रिक्षा चालकांची गॅस पंपावर झुंबड उडाल्याची आपल्याला पाहायला मिळते। गेल्या 3 दिवसांपासून खरं तर या ठिकाणी LPG गॅस पंपावर रिक्षांच्या रांगा लागल्या होत्या गॅस भरण्यासाठी। गॅसचे दर देखील जे आहेत ते वाढलेले आहेत। जवळपास 25 रुपये इतकी वाढ झालेली आहे। 55 रुपये जे दर होते ते 80 रुपयेपर्यंत आता पोहोचलेले आहेत आणि आता 3 दिवसांपासून या रिक्षांच्या रांगा ज्या आहेत त्या वाढतच निघालेल्या आहेत। अर्ध्या किलोमीटरपर्यंत असणारी रिक्षाची रांग आता जवळपास 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत इतकी पोहोचलेली आहे। त्यामुळे ही गॅसची टंचाई जी आहे का गॅस भरण्यासाठी रिक्षा चालकांची झुंबड आहे अशा पद्धतीचा प्रश्न देखील आता या ठिकाणी निर्माण झाला आहे। कॅमेरा पर्सन सुजितचा सरफराज सनदी, झी24 तास, सांगली। सांगली जिल्ह्यामध्ये एकच पंप चालू आहे। त्यामुळे इतकी आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे रिक्षावाल्यांची की उन्हात तानात पाणी सुद्धा नाही असल्या जागेला येऊन उभा राहिले तिथं। तर प्रशासनानं काय करायला पाहिजे आणि एखादा पंप चालू करायला, विजयनगरचा पंप चालू व्हायला पाहिजे। मिरजवाल्यांची सोय होईल, ग्रामीण भागातली सोय होईल आणि इतर रिक्षावाल्यांची काहीतरी सोय होईल की सगळं। गॅस तर मिळतोय का तुम्हाला? गॅस कधी आता गाडी लावली सकाळी 3 दिवसांनी गॅस आलाय। सकाळी 10ला लावलेली गाडी आता 2 वाजायला आली तरी अजून आम्हाला गॅसचा पत्ता नाही। गॅसची टंचाई आहे आणि मिरजेचा पंपावर गॅस असून देखील मिरजेचा पंप बंद ठेवण्यात आलेला आहे। ते चालू करण्यात गरज आहे। आता तुम्हाला कशा पद्धतीने त्रास होतो? गॅसचीच टंचाई होती आम्हाला, बाकी कशा टंचाई होत नाही। आता कोण जयसिंगपुरात नेते, कोण मिरजत नेते, कोण कोपाडास नेते, सगळे पण येतात। किती वेळ लागायला लागला?